शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद सर्वांनाच परिचित आहे. स्थानिक पातळीवर बोलायचं झालं तर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं आणि दोन ध्रुव राज्य पातळीवर एकमेकांच्या जवळीक आले. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी कधी एकमेकांशी जुळवूनच घेतलं नाही. महायुतीच्या दुसऱ्या काळात रायगडचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनी तर मोठे तांडवच सुरू केलं. त्यामुळे सुनील तटकरे मात्र चांगलेच ऍक्टिव्ह झाले आणि रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगलीच फिल्डिंग लावली. त्यामुळे पहिला क्रमांक हा शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा आहे. 2022 साली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर महाडमध्ये भरत गोगावलेंना पर्याय कोण असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यानंतर महिनाभरातच त्याचे उत्तर मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहलताई या काही काळासाठी भाजपच्या संपर्कात राहिल्या. मात्र त्या भविष्यात गोगावलेंच्या अडचणीत आणण्याकरिता आपल्याला कामी येऊ शकतात हे ओळखूनच तटकरे यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला. कारण स्नेहल जगताप या तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भविष्यात त्या नक्कीच गोगावलेंना पर्याय म्हणून उभे करू शकतात अशी चर्चा सध्या आहे. त्यानंतर तिकडे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना आदितीताई पालकमंत्री म्हणून नको होत्या. त्यांना अडचणीत आणण्यासाठी सुनील तटकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली. शेकापचे नेते नारायण डामसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला. कर्जतमध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात असल्याने डामसे हे आदिवासी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. याचाच फायदा येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. अजून एक क्रमांक लागतोय तो म्हणजेच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा. तटकरे यांनी आपली मुलगी आदिती तटकरेंच्या माध्यमातून महेंद्र दळवींच्या मतदारसंघात देखील हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. अनेक कोटीच्या कामांना मंजुरी मिळवली. यातून दिसून येते की तटकरे हे दळवींच्या मतदारसंघात हस्तक्षेप करून आपल्या पक्षाला मजबूत करण्याचं काम करतात. यावरूनच कळते की सुनील तटकरे खेळत असलेले डाव साध्य होतील का? भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांना रोखणं आता शक्य होईल का हे पाहणं आता येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे. शिवसत्ता टाइम्स साठी दीपक दबके, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.